तर नमस्कार मंडळी, मी दुष्यंत दांडेल, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्ही विविध प्रकारचे चटणी खाल्ले असणार, पण आज आपण बनवणार आहोत सुक्या बोंबलाची चटणी। तर चला माझ्यासोबत तुम्ही सुद्धा बघा की ही सुक्या बोंबलाची चटणी आपण कसं बनवतो। चला तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलं असेल की बोंबील वगैरे कापून झालं। तर बोंबील कापून झाल्यानंतर हे बोंबील असतात ते तुम्हाला तुमच्या पॅन असेल किंवा तवा असेल त्याच्यावर स्लो गॅसवर बुजायचे असतात। तर मम्मी बरोबर ना, स्लो गॅसवर बुजायचे असतात ना? आधी तुला फास्ट करायचा, नंतर स्लो करायचा। आणि कधीपर्यंत बुजायचे? 10-15 मिनिटं, म्हणजे थोडे लालसर होईल तिथपर्यंत। आणि तुम्ही जे इथे बघतात हे जे सामग्री आहेत त्याच्यामध्ये टाकले जातात। नंतर कोथिंबीर आहे, मिरची आहे, लसूण आहे, हळद आणि मसाला आहे। पप्पा बोलतात की जाऊ काय, पण जे मेन बोंबील कुटायचं आहे आपला, काय बोलतात त्याला मम्मी? चटणी बनायची, कुटायचं। कुटायचं कशामध्ये कुटतात ते? उकळीमध्ये। उकळीमध्ये कुटायचं। पप्पाचं डिपार्टमेंट, पप्पाच गेले, मग आता कसं होणार? आता वाटते की ते मलाच करायला लागणार। ते बघा थोडे थोडे लालसर होत चाललेले आहेत, पण थोडं अजून थांबावं लागेल। तर ही प्रोसेस अशी चालू ठेवायची जोपर्यंत लालसर होत नाही तोपर्यंत। तुम्ही बघू शकता की स्लो गॅसवर आहे। आणि मसाला आणि हळद तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता, जसं बोंबील जास्त कमी त्यानुसार तुम्ही हळद मसाला घेऊ शकता। फक्त 4-5 बोंबील असे किती घ्यायचं मग हळद मसाला? थोडा घ्यायचा। मग आता आपण किती बोंबील घेईल टोटल? 15 बोंबील असं। तर आम्ही एवढे बोंबील घेतलेले। मी चेक करताय झालंय की नाही। काय झाले, कडक होतील तेव्हा असे तुटले पाहिजेत हाताने। अच्छा, एकदम क्रिस्पी झाले पाहिजे असं। ते तुम्ही आता बघू शकता की हे थोडे लालसर झालेले आहेत। आता मी गॅस बंद केला आहे आणि डायरेक्ट तव्यावरून काढायचे नाही, असेच ठेवायचे, असंच ठेवायचे थोडा टाइम, मग ते कडक होतील आपोआप। उकळीमध्ये आता पहिला बोंबील टाकायचे। लसूण टाकला, मीठ कशाला टाकलं नाही माहिती का? मीठ बोंबील खार असतात ना, म्हणून मीठ नाही टाकलं। ओके, तुमच्या जसं टाकायला पाहिजे टाका तुम्ही असं। कधीपर्यंत कुटायचं? तर 10-15 मिनिटं होईल तशी। थोडीशी वापरू दे, मिक्सिंग वगैरे। तुम्ही आता बघू शकतात की आता आपली बोंबलाची जी सुकी चटणी आपण बनवणार होते ती एकदम रेडी झालेली आहे, एकदम लालसर झालेली आहे, कारण जास्त मसाला टाकला म्हणून।
तुम्ही तुमच्या हिशोबानुसार मसाला, हळद, मिरची, लसूण आणि कोथिंबीर टाकू शकतात आणि बनवू शकतात. आपण उकळीमध्ये केलं आहे तसंच तुम्ही मिक्सरला लावूनसुद्धा करू शकतात. फक्त मिक्सरचं तुम्हाला फक्त एकदाच यूज करावं लागेल आणि तुम्ही असंसुद्धा खाऊ शकतात किंवा बेस्ट असेल की तुम्ही जेवणावरच खावा. मावळ्याच्या कालवणासोबत मस्त ताव मारा एकदाच. तर आता आपली बोंबलाची चटणी बनवून झालेली आहे. आता आपण ट्राय करूया. ती चमचे त्याच्यात तो तिखट आहे, बोंबलाचा टेस्ट पण येतं आणि मिरची तर तिखट लागते. आणि ज्यांना स्पायसी आवडतं ना ते ट्राय करू शकतात. आणि जर तुम्हाला बोंबील पाहिजे असतील, आता तर पावसाळा आहे, आता बोंबील भेटणार नाही, त्यांच्याकडे स्टोअर केलेले असतात, त्यांच्याकडे तुम्हाला बोंबील भेटतील. पण तुम्हाला बोंबील पाहिजे असतात तर आता डायरेक्ट दिवाळीनंतर बरं ना मी दिवाळीनंतर. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, ही रेसिपी ट्राय करा. बाय बाय.